नमस्कार, मी अँकर अक्षता कानूरकर शिंदे। आज मी आलेली आहे मोशी गावातील शिवाजीवाडी या ठिकाणी। तर आपण महाई न्यूजच्या माध्यमातून थेट लाईव्ह लोकांपर्यंत जाणार आहोत, लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत। का मोशी गावचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे आणि कसा घडवायचा आहे या संबंधित आपण थेट लाईव्हद्वारे आपण जनतेपर्यंत पोहोचणार आहोत, प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण जाणून घेऊयात। दादा, नाव काय तुमचं? माझं नाव सचिन जयस्वाल आहे। मी शिव क्लासिक सोसायटीचा रहिवासी आहे। किती वर्षांपासून राहताय तुम्ही मोशी गावात? मी इथे मोशी गावामध्ये एक 10 ते 12 वर्षापासून राहतो। 10-12 हो, वर्ष। मागच्या 5 ते 10 वर्षांमध्ये काही बदल घडलेत का? काय वाटतंय तुम्हाला? बरेच बदल घडलेले आहेत। जसं मी जेव्हा आलो त्यावेळेस रस्ते व्यवस्थित नव्हते, आता रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे। पाण्याची व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे। त्याचप्रमाणे हॉस्पिटल्स झालेले आहेत, शाळा व्यवस्थित झालेल्या आहेत। असे बरेच बदल घडलेले आहेत। आत्ताच्या आमदारांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? तसं आमदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसे आमचे महेशदादा लांडगे आहेत, त्यांच्या कामाच्या बाबतीत आम्ही खूप समाधानी आहोत। ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि इथून पुढे ते खूप चांगल्या प्रकारे काम करतीलच, याची काही म्हणजे हे नाही आहे, करणारच आहेत ते। आणि दादांशिवाय पर्यायच नाही आहे आपल्या भोसरी विधानसभेसाठी। काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत कोणते कोणते नवीन प्रकल्प आलेले आहेत, काही माहिती आहेत का? जसं IT पार्क आलेला आहे, त्याच्यानंतर आपल्या महाराजांचा पुतळा त्याचं हे होतं आहे। त्याच्यानंतर हॉस्पिटल्स नवीन नवीन आलेले आहेत, पाण्याचं पण व्यवस्थितपणे व्यवस्थापन होतं आहे दादांच्या हस्ते। असे बरेच प्रकल्प राबवण्यात आलेले आहेत दादांच्या थ्रू। या ठिकाणी विद्यमान आमदार नागरिकांमध्ये चर्चेत आहेत का? लोकांमध्ये मिसळतात का? येतात का? समस्या जाणून घेतात का? काय वाटतं? हो, तसं काही आता सोसायटीची समस्या असेल काय असेल तर एका हाकेवरती, जसं आमचे राजू सर सस्ते आहेत आमचे प्राध्यापक, तर त्यांच्या थ्रू ते लगेच येतात आणि सोसायटीची कुठलं जरी हे असेल, प्रॉब्लेम असेल तर ते सोडवण्याचा प्रयत्न करून देतात। एकंदरीत तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहे? खुश आहे, 100% खुश आहे। आता 2024ची विधानसभा निवडणूक येते, काय वाटतंय, तुम्ही कशा पद्धतीने पाहताय त्या विधानसभेकडे? विधानसभेमध्ये जर पाहायला गेलं तर दादांच्या थ्रू बरीच कामं होणार आहेत आणि दादा ही कामे आम्हाला करून देतीलच। जसं ते आम्हाला आश्वासनही दिलेली आहेत आणि आतापर्यंत जी आश्वासनं दिलेली आहेत त्याच्यावरती ते खरे उतरलेले आहेत आणि इथून पुढेही उतरतील, हीच आमची अपेक्षा आहे। या ठिकाणी पण ते निवडून येतील का? नक्कीच, प्रश्नच नाही आहे, निवडून येणारच येणारच। नाव काय दादा? एक मिनिटात फोन करतो। नाव काय दादा? दळवी, लक्ष्मण दळवी। किती वर्षांपासून राहताय तुम्ही? 20 वर्षापूर्वी। आताचे आमदार कोण आहेत माहिती आहे? हो, दादा, महेश दादा। आमदारांचं काम कसं आहे? कामावर खुश आहे? अतिशय उत्तम। जसं दादा आमदार झालेत तसं ह्या पिंपरी चिंचवडचं नंदनवन झाले। पाण्याचे प्रश्न असो, हॉस्पिटल असो, सार्वजनिक कामं जे असतील गल्लीबोळातली, अतिशय नंदनवन झालेत। एवढी डेव्हलपमेंट झालेली पिंपरी चिंचवडची की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दादांचं काम आहे आणि अजूनही दादा अपेक्षित मला आहे की पुढची प्रगती पण दादा पुढच्या 5 वर्षात अतिशय भरभराटीने करतील आणि जे राहिलेली कामं आहेत ते सुद्धा दादा एकदम जोमात करतात। आता अतिशय चांगल्या पद्धतीने कामं झाली। बरं, काय वाटतंय 2024च्या विधानसभेमध्ये ते निवडून येतील का? 100%। 100% निवडून येतील। बरं, त्यांना पर्यायी उमेदवार कोण आहेत? इच्छुक उमेदवार कोण आहे या ठिकाणी? नाही, ते नाही एवढं माहिती, पण कारण दादांचं कार्यच एवढं मोठं आहे की त्यांच्या पुढं कोण। नाव काय दादा? नाव काय? विवेक खोटे। बरं, नाव काय तुमचं? विवेक खोटे। बरं, किती वर्षांपासून राहताय? 15 वर्ष झाले। 15 वर्ष झाली। काय वाटतंय मागच्या 5 ते 10 वर्षांमध्ये काही मोशी गावचा विकास झालाय का? सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न होता। जसं गाव नगरपालिकेत गेलं मोशी गाव, तेव्हापासून पाण्याचा मोठा प्रश्न होता, तो व्यवस्थित पार पडलेला आहे। एकंदरीत तुम्ही विद्यमान आमदारांच्या कामावर खुश आहे का? खुश आहे, खुश आहे। काय काय या ठिकाणी त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे, काय सांगता येतील का? सगळं महेशदादांनीच केलेलं आहे। 2024च्या विधानसभेमध्ये ते निवडून येतील का? पण 100% येतील। 100%। नवीन प्रकल्प काय काय आणलेले आहेत, काय माहिती? नवीन प्रकल्पात ITचा आहे, परत संतपीठ झाला, आपल्या महाराष्ट्रात कुठंच नाही। विद्यार्थ्यांसाठी चांगलं संतपीठ झालेलं आहे, मुलांना ॲडमिशन मिळतात कमी खर्चामध्ये, बाहेर एवढा खर्च होतो, याच्यापेक्षा तर संतपीठ चांगलं आहे। नाव काय दादा? झालं ना।
नाव काय दादा? नामानंद डांगे. बरं, किती वर्षांपासून राहता इथे? 9 वर्ष झाली. बरं, काय वाटतंय आताचे विद्यमान आमदार कोण आहेत? महेश दादा आमदारांच्या कामावर खुश आहे का? 1 नंबर. इथे लोकांमध्ये मिसळतात का ते? लोकांच्या समस्या जाणून घेतात का? खूप वेळा बरं, समस्या तुम्ही कधी घेऊन गेलात का त्यांच्याकडे? गेलोय ना. त्यांचं निरासन झालंय का? 100%. नवीन प्रकल्प कुठले येत आहेत काय माहिती आहे? हा, ते आता सारे सध्याचं ते IT कॉलेज आहे, IT पार्क आहे, हॉस्पिटल्स आहेत, हा 8 पदरी रोड आहे, सर माहिती आहे. 2024च्या विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून निवडून येतील का? 101%. नाव काय दादा? सतीश जुजगर. आमदार कोण आहेत माहिती आहे? आमदार आपले महेश दादा लांडगे साहेब. बरं, आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो, आमदार साहेबांनी या भागात खूप म्हणजे छान काम केलेलं आहे. सर्व क्षेत्रात त्यांचे भरीव कामगिरी आहे. प्रत्येक कार्यक्रमात विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो आणि सर्वात प्रथम इनिशिएटिव्ह काम करणारे आमदार म्हणून, कार्यसम्राट म्हणून त्यांची ओळख आहे या मतदारसंघात. बरं, ते इथे या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात का? लोकांच्या समस्या जाणून घेतात? हा, स्वतः भेट देऊन लोकांच्या समस्या समजून घेऊन आणि त्या पूर्ण करेपर्यंत फॉलोअप त्यांचा मतदारसंघात असतो. या विभागात प्रत्येक ज्या काही लोकांच्या मागण्या असतील, समस्या असेल, तर त्या समस्यांचं निरसन त्वरित केलं जातं का? हो, त्वरित जेव्हा आपण त्यांना प्रॉब्लेम सांगू लगेच त्यांचं काम चालू होतं त्या दृष्टीतून आणि वेळेच्या आतच त्यांचा पूर्ण करायचा प्रयत्न असतोच आणि होतं पण तसं. 2024च्या विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार कोण आहेत? इच्छुक उमेदवार आता प्रत्येक पार्टीकडून का सांगता येत नाही कोण असेल, पण महेशदादा असते, भाजपकडून असणार अशी आम्हाला अपेक्षा आहे. बरं, निवडून येतील का ते येत्या विधानसभेमध्ये? नक्की येतील ना, त्यांना कामगिरी आहे त्यामुळे येतील. ठीक. या मॅडम, नाव काय ते? श्वेता जुजगर. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला? हो भरला. पैसे आले का? हो आलेत ना. खुश आहे का मग? हो खुश आहे. बरं, कसा आहे या ठिकाणचा मोशीगावचा विकास? चांगला आहे, व्यवस्थित आहे. बरं, एकंदरीत महिलांमध्ये येऊन महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांचं ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निरसन होत आहे का? हो, माझ्या मध्ये तर होत आहे. बरं, महिलांसाठी काही काही योजना राबवल्यात, काही सांगता येते? ॲक्च्युली हेच महिलांसाठीची हीच माहिती आत्ताची लेटेस्ट. हे आपली लाडकी बहीण योजना असे वगैरे. त्याचा तुम्ही लाभ घेतलेला आहे? घेतला. मी बरं, स्वतः लाभ घेतला. किती वर्षांपासून राहता इथे? 8-10 वर्ष झाले असतील. बरं, काही समस्या या ठिकाणी महिला म्हणून तुम्हाला येतात का? त्या समस्यांचं अजूनपर्यंत तर नाही आलेली. बरं, विकास कसा आहे काय सांगणार? चांगला आहे विकास. चांगला. बरं, एकंदरीत तुम्ही आत्ताच्या जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामावर खुश आहे का? हो. नाव काय ताई? सो पूजा उमेश शेवले. बरं, किती वर्षांपासून राहता इथे 10 वर्षापासून राहते. या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत, मोशी गावचा विकास कसा आहे? त्यांच्या निधीतून किंवा त्यांच्या माध्यमातून काही विकास घडलाय का, काय सांगता येईल? हो, त्यांच्या माध्यमातून इंद्रायणीचा विकास महिलांसाठी झालेला आहे. पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. मोशी कचरा निमुक्त झालेले, कचऱ्याचं विलनीकरण झालेले. मोशी विभागात जे कचऱ्याचा प्रश्न होता तो त्यांनी खास मिटवलेला आहे महेशदादा लांडगेंनी. या ठिकाणी ते येतात का? या नागरिकांमध्ये मिसळतात का? हो हो, मिसळतात. नागरिकांना सगळ्या समस्या असतील ते विचारतात सगळ्यांना की काय प्रॉब्लेम आहे, कुठल्या सोसायटीत कुठे काय चालू आहे. शिवाजीवाडीत, मोशीमध्ये पूर्ण ठिकाणी चौकशी करतात. किती दिवसांपूर्वी आले होते ते? तरी साधारणतः ते आता गणपतीमध्ये आलेले होते. बरं, म्हणजे ते या ठिकाणी भेट देतात. बरं, नवीन प्रकल्प कुठले आलेले आहेत काही सांगता येते? त्यांचे मोशीचा प्रकल्पांचा वीज निर्मितीपासूनचा प्रकल्प चालू आहे त्यांचावाला. पाण्याचा प्रश्न मिटवला आहे आणि IT पार्क हे चौरोलीमध्ये त्यांचा प्रकल्प स्थापित होतोय आता सध्या. एकंदरीत त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहात का? हो, खूपच खुश आहे. एकच वादा महेश दादा, कहो दिल से हे महेश दादा लांडगे. नाव काय ताई? सौदीपाली विशाल बाहेकर. किती वर्षांपासून राहता इथे? 10 वर्ष झाले. मोशी गावचा विकास कसा आहे? खूप चांगला आहे. आधी म्हणजे 10 वर्षापूर्वी खूप हे होतं, पण महेश दादांमुळे खूप म्हणजे
झालेली प्रगती खूप झालेली आहे. बरं एकंदरीत तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहे का? खूप खुश आहे. त्यांनी जे कामं केलेली आहेत या ठिकाणी मोशीगावसाठी किंवा महिलांसाठी काही उपाययोजना राबवलेल्या काही सांगता येतील? महेशदादांनी आता जी इंद्रायणी थडी आहे ती सुरू केली तेव्हापासून आम्हा महिलांना रोजगार चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. बरं तुम्ही स्वतः त्या इंद्रायणी थडीमध्ये सहभागी झाला होता? हो हो हो. कशा पद्धतीने अनुभव आला काय सांगाल? आणि चांगला अनुभव आला आणि रोजगारही आम्हाला चांगला मिळाला. साधारण किती महिलांना रोजगार मिळतो त्या इंद्रायणी थडीतून? तरी हजारो तरी महिना असतील, लाखो म्हणावं लागेल, त्यांना रोजगार मिळालेला आहे. बरं म्हणजे 2024ची विधानसभा आता येते तर त्या विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून बघायला आवडेल? खूप आवडेल. हो आवडेल. एकच वादा महेशदादा, एकच वादा महेशदादा. नाव काय ताई? रोहिणी स्वप्नील चोरमले. बरं किती वर्षांपासून राहता येते? 10 वर्ष झाले. 10 वर्ष. बरं मागच्या 5 ते 10 वर्षांच्या तुलनेत आत्ताची मोशी गाव कसं आहे? डेव्हलप आहे का कसं? खूप बदल झालाय. म्हणजे खूप चांगल्या गोष्टी महेशदादांनी केल्यात. पाण्याचा प्रश्न मिटवलाय, रस्त्याचा प्रश्न मिटवलाय, आता इंद्रायणी थडी वगैरे आहे तसं महिलांना रोजगार मिळवून दिलाय आणि महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवलेले. एकंदरीत विद्यमान आमदारांच्या कामावर तुम्ही खुश आहे? हो नक्की. 2024च्या विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल? महेशदादांनाच. ताई नाव काय? माया कृष्णा चव्हाण. बरं आमदारांच्या कामावर खुश आहे? हो खूपच. तुम्ही भेटलेत का? हो गणपतीच्या वेळेस आरतीला ते येतातच. त्यावेळेस त्यांनी काही अशी आश्वासनं दिली होती किंवा याच्या मागे कधी महिलांना एखादा शब्द दिलाय आणि तो पूर्ण होतोय असं कधी घडलंय का? हो ते जे बोलतायत ते करून दाखवतात. बरं महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी किंवा समस्यांचे निरासन त्यांच्याकडून होत आहे? हो त्यांच्याकडनं पण होतं आणि पूजाताई पण येतात त्यांच्याकडनं पण होतं. म्हणजे त्या पण महिलांमध्ये हो मिक्स होतात. आमचा बचत गट आहे तो बचत गटाला येऊन सेपरेटली भेट देतात पूजाताई. बरं 2024च्या विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोणाला बघायला? महेश दादाच हवा. एकच दादा महेश दादा. नाव काय बाबा? माझं नाव जगन्नाथ त्र्यंबक काळे. सेवानिवृत्त होऊन 16 वर्षे झाली. इथे 10 वर्षापासून राहतो. बरं आमदार कोण आहेत माहिती आहे? आमदार महेशदादा लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहे का? एकदम खुश. सर्व आमदार म्हणजे सर्वोपचार केंद्र, कोणत्याही आजारावर इलाज हमखास. बरं आमदारांनी काय काय कामं केलीत काय सांगता हो येईल? हो निश्चित. त्यांनी मागील 5 वर्षामध्ये मी इथे बोललो होतो त्यांच्याबद्दल. अतिशय चांगलं काम आहे, अतिशय चांगलं काम आहे. इथे पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला. इथे IT हब होण्याचा मार्गस्थ लागलेला आहे. 8 पदरी रोड होण्याचा मार्ग लागलेला आहे. संतपीठ इथे स्थापन केलेलं आहे. कचऱ्यावरून ऊर्जा निर्मिती हे केलेलं आहे. नानाविध कामं केलेले आहेत. नानाच्या कार्यालयात मी 2-3 वेळा गेलो. तिथे गेलेला माणूस रडत जाईन आणि हसत येईल. टीमसुद्धा एकदम चांगली आहे. मी त्यांचा आभारी आहे. गेलेल्या कोणत्याही कामाबद्दल त्यांचं सहकार्य आहेच. आमचे ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेतच, त्याच्यात तिळ मात्र शंका नाही. 2024च्या विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून निवडून येतील का? याच्यात काळ्या दगडावरची रेग आहे. बरं याच्याबद्दल माझ्या समोर कोणी बोलणारा माणूस असला तर मी पैज लावेल. बरं काय वाटतंय तुम्हाला या ठिकाणी अजून काय बदल घडले पाहिजे? अजून बदल आता ते काय हे भोसरी विधानसभा मोठं कार्यक्षेत्र आहे. या पुण्यामध्ये जेवढे विधानसभा क्षेत्र आहे त्याच्यात भोसरी मोठं आहे. कामाचा ओघ अतिशय चांगला आहे. प्रत्येकाने म्हटलं पाहिजे सर्वच कामं झाले पाहिजेत ही अपेक्षित नाही, पण कामाची गती चांगली आहे. या ठिकाणी सुद्धा त्यांनी मागच्या वेळेस आम्हाला शब्द दिला, तो शब्द पाळला. साहेब याला क्लासिकला आम्हाला बाकडे पाठवले 1 महिन्याच्या अगोदर. आता बी त्यांनी त्या ठिकाणी शेड उभा करण्याचा शब्द दिलेला आहे. आम्हाला खात्री आहे की आमचे शब्द पूर्ण होतील. बरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी बाकडे वगैरे ही सोय केलेली आहे. एकंदरीत त्यांच्या कामावर तुम्ही खुश समाधानी आहोत, निश्चित शंका नाही. आणि निवडून येतील हे 100% खात्री. माझी मुलाखत घ्याल नंतर. दादा नाव काय? कमी ऐकायला. नाव काय? सुरेश जगन्नाथ बागुल. बरं किती वर्षांपासून राहताय इथे? काय किती वर्षांपासून राहताय? आम्ही का आज 8-9 महिने झाले की. आमदार कोण आहे? आपले लांडगे साहेब. बरं कामावर खुश आहे का? हो. कामावर खुश आहे का? यानी काय? आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो बिलकुल खुश आहे. हो बिलकुल. बदल वाटतोय? हो हो. परत बघायचंय का आमदार म्हणून? हो मग का नाही.
नाव काय दादा? विनायक निवृत्ती बोरवले. प्रॉपर इथले बरं, किती वर्षांपासून राहता येईल? 10 वर्षापासून. बरं, मागच्या ज्या 5 ते 10 वर्षांमधून आता काही बदल जाणवतोय का आत्ताच्या स्थितीमध्ये? केवढा मोठा बदल आहे, एकदम सुधारणा झाली ना, भरपूर सुधारणा. बरं, आत्ताच्या आधी 2024ची जी विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटतं का ते निवडून येतील? हो, 101% निवडून येणार आहे. हो, एकंदरीत त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहे का? एकदम 101% खुश. बरं, या ठिकाणी ते येतात का, समस्या जाणून घेतात का नागरिक? भरपूर वेळा येतात, भरपूर वेळा साधारण माणसाची आमच्यासारखी बोलता उभे राहू. बरं, किती दिवसांपूर्वी या ठिकाणी व्हिजिट केली होती मोशीगाव? हां, किती दिवसांपूर्वी आले होते ते आता एका 4-6 महिन्याच्या आधी आले, ते अजून मागच्या वेळेस आले, ते बऱ्याच वेळे आले. बरं बरं, म्हणजे एकंदरीत तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहे? एकदम खुश. नाव काय? हनुमान सदाशिव कोंढारे. बरं, किती वर्षांपासून राहता इथे? नाही मी येतो 1 वर्षापूर्वी. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहे? हा, महेशदादा लांडगे. आमदारांच्या कामावर खुश आहे? नाही, काय खुश आहे. खुश आहे. हा. बरं, काय वाटतंय तुम्हाला, काय बदल जाणवतोय का? नाही खूप चांगला जाणवतो. जाणवतोय. हा. काय काय समस्या येत होत्या त्या पूर्ण झाल्यात, काही सांगता येतील? नाही. बरं, पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही, कशी पाण्याची पद्धतीने व्यवस्था आहे? चांगली आहे. बरं, 2024ला ते निवडून येतील का? नाही अवश्य येतील. हा? अवश्य येतील, 100%. दादा नाव काय? भीमराव जाधव. बरं, आमदारांच्या कामावर खुश आहे? खुश आहे. खुश आहे. काय बदल जाणवतोय का? मोशीगावचा विकास कशा पद्धतीने झाला? काय भरपूर सांगाल? झाला. 4 पदरी आता 4 पदरी होणार आहे. व्यवस्थित आहे आणि आमचे इथे बरेच वेळे येऊन गेलेले आहेत. छान आहे काम, मला भरपूर आवडतं. बरं, नागरिकांमध्ये ते येतात का, समस्या काय आहे आहे तो बोलतात ना, दवा हॉस्पिटलचे किंवा याचे त्याचे समस्येचे काय असेल, आपण अडचण घेऊन जरी गेलो तरी समस्या दूर करतात. म्हणजे एकंदरीत नागरिकांबरोबर ते संवाद साधतात. हा, मित्रासारखे आहेत, एकदम छान आहेत. 2024ला निवडून येतील का ते? आरामात येतील असं आश्वासन आहे. ठीक आहे. ही न्यूज टीव्हीला येईल का? हा, किती वाजेला? येईल तुम्हाला आता पण दिसेल, लाईव्ह आहे, लाईव्ह. अच्छा. हा, डायरेक्ट दिसेल, मोबाईलवर दिसेल तुम्हाला. असं आहे का? हा, माही न्यूज. नाव काय दादा? दयानंद मजगे. किती वर्षांपासून राहता इथे? मी तर राहत नाही मॅडम. बरं, मग काय आता आमदार कोण आहेत माहिती आहे? माहिती आहे, महेश दादा. आमदारांच्या कामावर खुश आहे? हो. आमदारांनी काय काय कामं केली, काय सांगता येते? नवीन आहे का? नाव काय दादा? लक्ष्मण मस्के. बरं, किती वर्षांपासून राहता इथे? 8 वर्षापासून राहतो. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहे? माहिती आहे, महेश दादा. आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो, खुश आहे. काय काय विकास घडवलाय त्यांनी, काय सांगा? आमच्या सोसायटीमध्ये ते पाण्याचा प्रॉब्लेम होता, पाण्याचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह केलेला आहे. तो रस्त्याचा आहे, ते म्हणजे खूप छान काम केलं त्याने भोसरी याच्यामध्ये पण. बदल जाणवतोय? हा, बदल जाणवतोय. बरं, आताचे जी विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये ते आमदार म्हणून निवडून येतील का? हा, येतील, कन्फर्म येतील. नवीन काय काय प्रकल्प राबवलेले आहेत किंवा राबवत आहेत, काही सांगता येतील प्रकल्प? त्याने जे केलेत, जे प्रकल्प जे केलेत ते भरपूर म्हणजे छान केलेले आहेत आणि ह्याच्या पुढे पण त्याने परत येतील आणि खूप म्हणजे करतील त्याने भरपूर कामं. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ते येतात, पोहोचतात, समस्या जाणून घेतात? येते, समस्या जाणून घेतात, पूर्ण बोलतात, वैयक्तिक येऊन भेटतात, बोलतात ते करून. दादा नाव काय? ज्ञानेश्वर भीमराव जाधव. किती वर्षांपासून राहता? मी इथं 8 वर्ष झालं. बरं, मागच्या 5 ते 8 वर्षांमध्ये तुम्हाला काही बदल जाणवतोय का मोशी गावामध्ये? हो, बरंच जाणवतो ना. इथं ज्यावेळेस राहायला आलो होतो त्यावेळेस रस्ता नव्हता, रस्त्याची कामं झाली, परत स्पोर्ट्सचे कॉम्प्लेक्स झाले, तिथं बरेच झालं, ऐकतोय ते बॅनरवरनं. म्हणजे एकंदरीत येथील जे तरुण आहे, युवक युवती आहे, त्यांच्यासाठी काही सुविधा उपलब्ध झाल्या? झालेत ना सगळे, बरेच. हां, झाले. बरं, काय काय प्रकल्प आलेले आहेत आणि त्या प्रकल्पांचा या ठिकाणी लोकांना उपयोग होतोय? आता नुकतंच भीमा स्केटचं ते आंध्रावरनं पाणी आलेलं आहे, परत इथं चरोलीमध्ये IT पार्क झालेला आहे, इथं कचऱ्याचा प्रकल्प झाला आहे, बरेच आहेत असे. आणि संतपीठ
चिखलीमध्ये पण आहे, लहान मुलांची शाळा आहे, 12वीपर्यंत आहे. तिथं माझा मुलगा सुद्धा आहे स्वतः. म्हणजे या ठिकाणी तुमचे मुलं देखील त्या संधीचा फायदा संधीचा फायदा घेतात. हां. म्हणजे विकास चांगल्या चांगला पद्धतीने. आहे. बरं, काय वाटतंय तुम्हाला 2024च्या विधानसभेमध्ये ते निवडून येतील का? हो, येणार की 100% येणार. ताई, नाव काय? बोल संदीप. नाव काय बाळा? ऋत्विक संदीप सूर्यवंशी. बरं, कितवीला आहेस तू? 4थीला आहे. बरं, किती वर्षांपासून राहतोय रे इथे? आम्हाला इथे 9 वर्ष झाले. बरं, आमदार कोणी माहिती आहे का? हो, महेश दादा. बरं, बघितलंय का तू आमदारांना? 4 वेळा बघितलंय. 4 वेळा. बरं, इथे येतात का ते? इथे नाही येत, म्हणजे जेव्हा पण आम्ही कार्यक्रमाला जातो ना कुठे पण, तेव्हा तिथे आम्हाला भेटतात. बरं, शाळेमध्ये ते येतात का? स्कूलमध्ये? शाळेमध्ये नाही. शाळेमध्ये त्यांनी एक बुक बनवून आम्हाला पाठवलेली, ती आम्हाला कालच भेटली आहे. बरं, कालच भेटली. हो. बरं, फायदा होतो ना? ते नाव काय? महेश दादांनी काय काय कार्य केले ते पण तुला सांगायचंय. ते त्यांचं काय काय कामं केली त्यांनी? महेश दादांनी आपल्यासाठी म्हणजे खूप महान कार्य केले. त्यांनी भोसरीत संकुल बनवलेत. संकुलला जातोस का तू? लहान मुलांना व्यायाम करावा. तर म्हणजे त्रिवेणी नगरचा जो रोड ब्लॉक होता, स्पाईन रोडवाला, तो पण त्याचं पण मंजुरी झालेली आहे आणि ते पण काम आता सुरुवात झालेलं आहे. बरं, एकंदरीत तुम्ही आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामावर खुश आहे का? हो, नक्कीच खुश आहोत, कारण वेगवेगळे प्रकल्प पण आणले आहेत गेल्या काही वर्षात त्यांनी. जसं की वेस्ट ट्रीटमेंट प्लांट आहे, त्याच्यानंतर अजून जे कन्व्हेन्शन सेंटर आलं आहे मोशीमध्ये, मार्केट यार्डचं पण जे अजून एक्सपान्शन झालेलं आहे, आणि बाकीचे कोर्ट्स, कॉलेजेस, अशा खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या पण खूप गोष्टी इथे आलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये ते येतात का? चर्चेत असतात का? समस्या जाणून घेतात? गरिबाची कैवारी आहे. कोणीही त्यांच्याकडे गेलं तर त्यांचा प्रश्न ते सोडवल्याशिवाय राहत नव्हते. 2024ला निवडून येतील का ते? 100% निवडून येतील. बरं, आमदार म्हणून बघायला आवडेल? एकदम आवडेल, मला आवडेल. तर एकंदरीत आपण मोशी गावामध्ये या ठिकाणी शिवाजीवाडी या ठिकाणी आलो होतो. येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण ते महाई न्यूजच्या माध्यमातून थेट लाईव्ह ऐकलेले आहेत. त्या समस्या काय आहेत, त्या समस्यांचे निरसन या ठिकाणी होत आहे का, जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाचा त्यांना मुलांना असेल किंवा आता संकुल आहेत तर लहान मुलांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर एकंदरीत येथील नागरिक सर्व विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या कामावर खुश आहे, अशा सगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. तर आपण महाई न्यूजच्या माध्यमातून थेट लाईव्ह भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये, नेक्स्ट लोकेशनला. तोपर्यंत धन्यवाद.